हॅलो, नमस्कार साहेब. हा बोला बोला. हां, अमोल गावडे बोलतोय, सामाजिक हा संघर्षमधून. हा, बोला ना. हां, तुमचं लग्नाचं कोण आहे? मुलगा आहे मुलगा. हां, तुम्ही मुलाचे आई आई. आई बोलताय. बरं. हा थोडक्यात माहिती सांगाल मला? हा, सांगते ना. हां, कुठल्या जातीमध्ये आहे? हिंदू मराठा शहाण्णव. हिंदू मराठा मुलगा आहे. बरं. आणि 1900 कितीमधला आहे? 1999 मधलं. 1999. लग्न वगैरे झालं होतं का? नाही नाही. नाही, अविवाहित आहे. बरं. आणि आता काय करतोय मुलगा? तो आहे ना बँगलोरला आहे ना योगा टीचर. बेंगलोरमध्ये असतो. हां, हा नोकरीला बेंगलोरमध्ये आहे. हा हा, नोकरी बरं. आणि बँगलोर. तुम्ही म्हणजे राहायला कुठे? आम्ही संगमनेर कुठे आलं हे? तालुका ही नगर जिल्ह्यातच. नगरमध्ये, म्हणजे अहिल्यानगरमध्ये. हा बरं. अहिल्यानगरमध्ये तुमचं मूळ घर. हा. मूळ घर कसं आहे ते? घर 3 खोले, पत्र्याचे वरून खाली फडची वगैरे चारही तारामध्ये. हां 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 हां. आणि तिथे कोण कोण राहता तुम्ही? आम्ही 2 जणांची जोडी. म्हणजे आई माझं आणि बाबा? मिस्टर आणि मी. हां, आई बाबा मुलाचे. हा. बरं. आणि मुलाला भावंड किती? आहे ना, एक भाऊ येतो परदेशात आहे. तो लहान आहे की मोठा? तो लहान आहे. हां, म्हणजे हा मोठा. हा मोठा आहे आणि तो इंडोनेशियाला आहे. हां 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 हां. इंडोनेशियाला. बरं. आणि या मोठ्या मुलाचं लग्न करायचं आहे. योगा टीचर आहे हा त्याचं. हा ठीक आहे, हा. चालेल. बरं. आता हा काय शिकला आहे हा मुलगा? त्याचं BA होईल. BA झालेला आहे. बरं. आणि त्यांनी काय केलं, 12वी झाल्यावर योगा टीचरचं घेतलं संगमनेरला. हां हां हां. आणि नंतर मग त्यांनी बाहेरून पेपर दिले BAचे. अरे वा. हां 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 हां. ठीक आहे, ठीक आहे. आई वडील काय करतात मुलाचे? आम्ही शेती करतो आई वडील. शेती करताय. अरे वा. बरं. आणि हा आता बेंगलोरला राहतो. तिथे कोण राहतो सोबत? नाही, तो एकटाच आहे. एकटाच राहतो. एक जोडीदार होता, एक जोडीदार, पण त्याचं पण लग्न आहे मग त्याच्यामुळे तो एकटाच असता. होय का? हां 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 हां. नोकरी किती वर्ष झाली नोकरीला? वर्ष झालं. 1 वर्ष झालं. बरं. आणि आता पगार काय चालला आहे? त्याला आहे ना 50,000 रुपये महिना आहे. 50,000 महिना. बरं. म्हणजे वार्षिक 6 लाख. हा. बरं. ठीक आहे, चालेल. अजून काय सांगायचं आहे? काय नाही, आपल्याला काय 12वी झाली, 12वीच्या मोठी मुलगी पाहिजे. हां हां हां. कारण बाहेर जायचं तिला पण. हां 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 हां. बरं. आणि तुम्हाला माहिती आहे, मी एक रील सोडलेलं आहे. त्याचा काही रिस्पॉन्स वगैरे येतोय का? नाही नाही तुम्हाला कॉल नाही आला कुठला? नाही, अजून नाही आली. हा, नाही आला होता कॉल. आला ना? मी केला परत, म्हणजे उगाच थोडी रिंग दिली त्यांनी 1-2. हां. पण मी केला तर त्यांनी काही उचलला नाही. बरं. कॉल येतील तुम्हाला. आता हे रेकॉर्डिंग ऐकून कॉल येतील. पण मी रात्री खूप उशिरा तुमचं काम करत होतो. तुमचे डिझाईन पण छान बनवले मी. समजलं ना? हां, सुंदर सुंदर डिझाईन बनवले. दिली ना मग, ते टाकून द्या असं मी म्हणणार होते. नाही, मला वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे मी रेकॉर्डिंगला करायला वेळ भेटला नाही मला. पण मी रात्री उशिरा पण तुमचं काम करत होतो. आणि त्यांचं कसं आहे ना पगाराचं, बरं का होतं सांगा. त्यांचं असं आहे पगाराचं, हातामध्ये ते विद्यार्थी पाहून शिकवित्या. म्हणजे त्यांना जास्त पडतो किंवा कमी पण पगार पडत राहतो. कोणाला? मुलाला. हां. म्हणजे योगाचे असते ना मुलांचे, म्हणजे आई अशा आपल्या सारख्या. हां हां हां. इथं शेतकरी कसं, इथं खेड्यापाड्यांमध्ये योगा म्हणजे काय असं नाही कळत ना. हां 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 हां. काम राहतं शेतीचं, मग ते म्हणते आपले याच्यातच व्यायाम होऊन जातो. हो, तुमचं काय योगा रोजचाच आहे? हा, तुमचा योगा रोजचाच आहे? हा, आमचा योगा रोजचाच आहे ना शेतीतल्या कामाला. हो 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 हो. तसे मुलांचं कसं आहे, मुलं शिकवित्या ना. आता यो मुलगा आहे तुम्हाला, तिला पाहिला काही असते कारण एका महिन्याला 9वा महिना संपत आला तरी योगा घेत होता. अरे वा. हां 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 हां. बरोबर बरोबर. आणि शरीराला ते एकदम फिटिंग मध्ये मुलं आहे माझी. हां 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 हां. लहान आपण तोच करतोय, त्याला पगार जास्त आहे. पण मग खर्च पण जास्त आहे ना बाहेर देशात. हो हो, खरं आहे ते. हो.
बरोबर. येतील त्याची लेवल एकच होती. हा हा आता उभा फोटो दिलाय तो मुलाचा आहे ना? हा म्हणजे लग्न करायचंय त्याचा फोटो आहे हा. हा त्याचे फोटो हा हा दोन हा दिले. बरोबर बरोबर. आणि तुम्हाला कॉल करायचा झाला तर कुठल्या नंबरवर करायचा? याच नंबरवर माझ्या मुलाचा नंबरच दिलेला नाही ना. बरं सांगा जरा नंबर मला. 88 063 88 063 36 36 488. 488. बरं. हां आईचा नंबर आहे. हा डिस्प्लेला लावलेला आहे मी. डिस्प्लेवरती लावला आहे. हां तुम्ही मराठामध्ये आहात, अहिल्यानगरमधले आहात. आत्ता मुलगा योगा टीचर आहे आणि तो बेंगलोरमध्ये काम करतोय. हां मुलगा 99 मधला आहे, 1999 मधला आहे, लग्न झालेलं नाही आहे. हां बरं. आता तुम्हाला जी मुलगी पाहिजे तिच्याकडून काय अपेक्षा आहेत? अपेक्षा काहीच नाही आम्हाला. 12वी झालेली आहे, फक्त संस्कृती लागते. म्हणजे मुलाला आपल्या सांभाळून घेतलं पाहिजे ना, मुलांना पण मुलीला सांभाळून घेतलं पाहिजे. हो बरोबर. हो बरोबर. आपला मुलगा पण शांत आहे. तिने त्या मुलीला नोकरी असायला पाहिजे का? नोकरी नसली तरी चालेल, आम्ही शिक्षण करू तिचं वाटलं तर. अरे वा छान. बरं वाटलं मला. 12वी झाली तरी चालेल, पण तसं मुलींना 12वीच्या मोर असलेली योग्य नसली तरी आम्ही करू शकतो शिक्षण. बरोबर. छान छान. ठीक आहे चालेल. मी हे शेअर करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला कुठली मुलगी पाहिजे सांगा मला. आपल्याला कुठाली असली तरी चालेल, पण शक्यतो नगर गेले पाहिजे. अहिल्यानगरमध्ये मी लोकेशन लावतो. म्हणजे संपूर्ण अहिल्यानगरमध्ये लोक बघतीलच, त्याशिवाय जे आमचे लोक सबस्क्रायबर आहेत ते सुद्धा तुम्हाला बघतील. मी तुमचं म्हणजे मला इथून मागं येलच नव्हतं, आता आला 8 दिवसापासून बघते मी तुमचे. मग मुलाचे माझे काय मी कुठं पाहिला ते पाठवले नाही, पहिल्यांदाच पाठवलाय तुमच्याकडं. अरे वा. अजून काढलेलं नव्हतं, आत्ताच काढाय. तुमचे ते पाहिलं नाही व्हिडिओ. बरोबर. 8 दिवसापासून पाहते, पण म्हणलं हे खरं आहे बा आता. ना आम्ही डायरेक्टच नंबर शो करतो, जेणेकरून कसं कुठेतरी होऊन जाऊ देत मुलाचं. म्हणजे प्रत्येक मुलाचं व्हायला पाहिजे हा आमचा हेतू आहे. नाही तर बरेच लोक लपून ठेवतात ना बायोडा पुढेच करत नाही पैसे घेऊन सुद्धा. असं तर तो प्रकार आमच्याकडे नाही होणार. आणि मुलगाही दिसायला छान आहे तुमचा, बघितला मी फोटो. मुलगा दिसाय छान आहे, लहान मुलगा पण त्याच्यापेक्षा सुंदर आहे दिसा. होय ना. लहानाचं जर जमलं तर लहानाचं लगेच करायचंय, त्याचं पण करून टाकू. अरे वा. तो बाहेर आहे ना, फार इंडोनेशियाला आहे तो, त्याचं येणंच नाही होत 2 वर्ष. बरोबर. येतं नाही होत, यो पण वर्षातून एकदाच येतो गोव्याला. 4-5 दिवस राहतो लगेच जातो. होय का? मग आम्ही दोघंच राहतो ना इथं. बरोबर. ठीक आहे चालेल. हे करतो मी, अहिल्यानगरमध्ये मी टाकतो हा व्हिडिओ. आम्हाला शेती पण आहे. 2 एकर शेती आहे, 1 एकर आहे ती मुलाला. मुलं केव्हा शेतीत जाणार आहे. हो बरोबर, खरं आहे ते. आम्हालाच म्हणतात तुम्ही वाट्या पिट्या देऊन टाका, खंडाने देऊन टाका. खरं आहे. हो नाही, आता मुलं कमवती झाली म्हटल्यानंतर आई वडिलांना पण हातभार लावणार ना. त्यांनी 12वी झालेली मुलं, त्यांनी स्वतंत्र त्यांनी शिक्षण गेले दोघांनी पण. बरोबर. त्यांच्या पदर कामाला जाऊ. बरोबर. ठीक आहे चालेल. मी हे अपलोड करतो मी. साधारण 10 मिनिटं लागतील मला अपलोड करायला. चालेल. हो अपलोड होईल आणि तुम्हाला कॉल पण येतील, त्या कॉलला उत्तर द्या तुम्ही. देऊ ना. चालेल. बरं. फक्त तेवढं करा का आईचा नंबर म्हणजे मुलाचा नंबर नाही बा. नाही त्याला डिस्टर्ब कशाला करताय, असं काय नाही. तुमच्याशी बोलतील ना लोक, कारण ज्यांना गरज आहे ना ते लोक बोलणारच ना. प्रत्येकाला गरज आहे. जसं मुलाला लग्न करायचं आहे तसं मुलीला पण करायचं आहे ना. चांगल्या घरातले कॉल येतील तुम्हाला. एजंटचा मात्र कॉल आला ना तर सावध राहा. फक्त त्यांना सांगा, सॉरी म्हणून सांगा त्यांना. आणि एकमेकांची चौकशी करा तुम्ही. मुलीची तुम्ही करा, मुलीकडचे लोक तुमची करतील. घाई गडबड करू नका. लग्न एकदाच व्यवस्थित करा. घाई गडबड काही करू नका. शांतपणे होऊ द्या. काही हरकत नाही. नाही गडबड नाही करणार आम्ही. बरोबर. मुलंच पार दिवाळीला येतील ना. बरोबर. म्हटलं तोपर्यंत
जमलं तर जमून जाईल बुवा असं. हो 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 बरोबर. ठीक आहे चालेल. मी नगरमध्ये व्हायरल करतो हे. नगरमध्ये करा. टाकतो व्हिडिओ. चालेल. हा हां बरं. मुलींनो, आमचे सगळे व्हिडिओ खरेखुरे आहेत. आम्ही संपूर्ण रेकॉर्डिंगच व्हिडिओ घेतो आहे. कुठलीही 2 नंबर भाषा आमच्याजवळ नसते. जे काय असतं ते समोर तुमच्या ठेवलेलं आहे. कुठलंही काही दिशाभूल करत नाही आम्ही. मुलाची आई बोलते, सगळं रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं असणार. आईचा नंबर दिलेला आहे. इथे एजंटचा नंबर नाही, जेणेकरून तुम्ही डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोचू शकता. एकमेकांची चौकशी करायची आहे, ते लोक तुमची करतील, तुम्ही त्यांची करायची आहे आणि नंतर लग्न करा. आरामात लग्न होऊ देत, पण व्यवस्थित होऊ देत. कुठेही 2 नंबरचं काम होता का म्हणजे कोणी कोणाला फसवायचं नाही आहे. समजलं ना. त्यांना 12वी मुलगीसुद्धा चालते असं ते बोलले आहेत. म्हणजे जर संसारिक मुलगी असेल तर त्यांना त्यांचा संसार अजून चांगला करू शकते ती, किंवा तिला शिकायचं असेल तर अजून शिकू शकते. ते स्वतः बोलले तिथे. त्यामुळे ते जे घर आहे त्यांचं ते चांगलं म्हणजे चांगली लोक आहेत घरामध्ये, ते समजून घेतील तुम्हाला. फक्त कसं तुम्ही त्यांना एक कॉल करा आणि तुमचं जे काय आहे मत ते त्यांच्या पाशी मांडा आणि तुमचे विचार एकमेकांशी जोडले तर पुढे जा. मी जर म्हणजे मी जे काम करतो तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही अजून ठिकाणी तुम्ही शेअर करू शकता. तुमच्या मैत्रिणी म्हणा किंवा तुमच्या स्टेटसला लावू शकता, जेणेकरून एखाद्या म्हणजे गरजू व्यक्तीचं लग्न जुळून जाईल यासाठी स्टेटसला लावू शकता. पण शक्यतो जास्तीत जास्त व्हायरल करा आणि त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.